नमस्कार मित्रमंडळी, आज आहे 17 फेब्रुवारी आणि आपण बघणार आहात 17 फेब्रुवारीची महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. पण त्याआधीच थोडीशी तुम्ही पुण्याची कामं करून घ्या. ज्यांनी कोणाने माझी चॅनल सबस्क्राईब नसेल केली त्यांची एक वेळा सबस्क्राईब करून घ्यावे. तसेच आपण चालू करण्याआधी काल काय शिकलो होतं याचे पुन्हा एकदा रिव्हिजन करू, जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. इंडियन AI इम्पॅक्ट 2026चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे? तर ते आहे नवी दिल्ली. त्याच्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडे कोणत्या रोगाच्या निर्मूलनासाठी नवीन लसीला मान्यता दिली आहे? तर ते आहे पोलिओ आणि त्या लसीचे नाव आहे NOPV2. नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2026मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर तो आहे 38वा. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिजिटल रुपयाच्या वापरासाठी कोणता नवीन टप्पा आज जाहीर केलेला आहे? तर तो आहे पूर्णपणे ऑफलाईन व्यवहार. महाराष्ट्र सरकारने 16 फेब्रुवारी 2026 रोजी कोणत्या क्षेत्रासाठी नवीन धोरण जाहीर केलेले आहे? ते आहे सौर ऊर्जा धोरण 2026. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे, नुकत्याच झालेल्या ग्रॅमी अवॉर्ड 2026मध्ये कोणत्या भारतीय संगीतकाराला ग्रॅमी अवॉर्ड हा मिळालेला आहे? तर तो आहे रिकी केज. नुकत्याच झालेल्या डिजिटल इंडिया 2026 अहवालानुसार भारतातील कोणते शहर सर्वाधिक डिजिटल व्यवहारासाठी प्रथम ठरलेले आहे? तर ते आहे बेंगळुरू. 16 फेब्रुवारी 2026 रोजी भारतातील रेल्वे कोणत्या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेनची पहिली अधिकृत चाचणी यशस्वी केली आहे? तर ते आहे मुंबई आणि दिल्ली. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 2026च्या निमित्ताने महाराष्ट्रात कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे? तर तो आहे मराठी. मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा नक्कीच आठवणी ठेवा. हा कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये तुम्हाला नक्कीच विचारला जाईल. आजचा आपला प्रश्न पहिला आहे, जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2026चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली. मित्रांनो बघा, जास्त जर शिखर संमेलन या आणखी कोणती परिषद आहे, ह्या जास्त तर नवी दिल्ली इथेच होतात. समजा एखादी प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये आला आणि आपल्याला त्याचे प्रश्नांचे उत्तर नाही माहीत राहिलं, तर आपण ते नवी दिल्ली टिक करू शकतो, कारण की 70 ते 75% ते उत्तर बरोबर असण्याचे चान्सेस आहे. तर आता जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद हे कशाशी संबंधित आहे? तर या परिषदेत हवामान बदल आणि ऊर्जेचा वापर कशा प्रकारे केला जाऊ शकतो आणि पर्यावरणाचे रक्षण याच्याद्वारे कशा प्रमाणे होईल याची चर्चा यात केली जाते. यात भारताने जे नेट झिरो जे उत्सर्जन केले होते याचे लक्ष्य गाठण्यासाठी जे प्रयत्न केले आहे याचे भारताचे कौतुक करण्यात आलेले आहे. ही परिषद द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट याच्याद्वारे आयोजित केली आहे. त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. इस्रोने चंद्रयान-4 मोहिमेसाठी फेब्रुवारी 2026मध्ये कोणत्या नवीन प्रणालीची यशस्वी चाचणी केलेली आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नवीन इंधन प्रणाली यानी फ्यूल सिस्टम. याच्यामध्ये इस्रोने विकसित केलेल्या विकास इंजिन आणि लँडरसाठी लहान थ्रोटेबल इंजिन्स वापरले जाणार आहे, जेणेकरून उतरताना याचा वेग नियंत्रित राहणार आहे. आणि चंद्रयान-3च्या यशानंतर इस्रोने चंद्रयान-4ची मोहीम सुरू केलेली आहे. याच्यामध्ये मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सॅम्पल रिटर्न, म्हणजे चंद्रावरील जे माती आहे, त्याची गोटी आहे, ते पृथ्वीवर परत आणण्यासाठी ही मोहीम सुरू केलेली आहे. नवी इंधन प्रणाली विकसित केली गेली आहे, ज्याच्यामुळे अंतराळातून परत येताना अधिक सोपे होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, 2026च्या आशिया क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पथकाच्या ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याच्यामध्ये जे आपली नीरज चोपडा आहे भालाफेक यांची निवड केली आहे. भालाफेकपटू नीरज चोपडा हा
भारताचा सर्वात यशस्वी ॲथलीट म्हणून ठरलेला आहे. त्याच्या सातत्याने, त्याच्या कामगिरीमुळे आणि ऑलिम्पिक्समध्ये यशामुळे 2026च्या आशिया क्रीडा स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, सौर ऊर्जा उत्पादनात 2026मध्ये भारतातील कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आलेले आहे? तर ते आहे राजस्थान. बघा, आपण ह्या 1-2 दिवस आधी बघितली होती की याच्यातच महाराष्ट्र सरकार आपल्याला सौर ऊर्जेचे उत्पादन वाढवण्यासाठी जास्त प्रमाणात सबसिडी देत आहे. तसेच राजस्थानमधील सौर प्रकाशित उत्पादनात सर्वाधिक आहे. राजस्थानने सौर ऊर्जा उत्पादनात कर्नाटक, गुजरात यांना मागे टाकलेले आहे. हे भारताचे अक्षय ऊर्जा लक्ष्यासाठी महत्त्वाचे आहे. राजस्थानमधील सौर प्रकाशाची उपलब्धता सर्वाधिक आहे. त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. कोणत्या देशाने पर्यटनाला चालना देण्यासाठी 2026 हे वर्ष पर्यटन वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? तर याच्यामध्ये नेपाळ हे आहे. नेपाळची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. कोरोना काळानंतर पर्यटनाला पुन्हा गती देण्यासाठी नेपाळ सरकारने 2026 हे वर्ष विशेष इन्व्हेंट्स आणि सवलतीसह पर्यावरण वर्ष म्हणून घोषित केलेले आहे, जेणेकरून गिर्यारोहक आणि पर्यटनाची संख्या वाढल्या जाईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, जागतिक बँकेने फेब्रुवारी 2026मध्ये भारताच्या कोणत्या क्षेत्रासाठी $500 लाख एवढे कर्ज मंजूर केलेले आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक क, पायाभूत सुविधा विकास म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. भारताने हे कर्ज कशासाठी घेतले आहे? तर रस्ते बनवण्यासाठी, एअरपोर्ट बनवण्यासाठी आणि जे नवीन बंदर पोर्ट आहेत याचा त्यात समावेश आहे. याच्यासाठी वर्ल्ड बँकने भारताला 500 दशलक्ष एवढे कर्ज दिलेले आहे. जागतिक बँकेने भारताला हे कर्ज प्रामुख्याने PM गतिशील योजनेअंतर्गत रस्ते, रेल्वे आणि बंदरगाह विकसित करण्यासाठी दिलेले आहे. याच्यामुळे भारतातील मालवाहकाची खर्च कमी होण्याची मदत होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी 2026मध्ये कोणत्या योजनेचा पुढचा टप्पा राबविण्यात आलेला आहे? तर हा सर्व मुलांच्या काळजावर घाव करणारा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. फेब्रुवारी 2026मध्ये यांचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे, ज्याच्यामध्ये पात्र महिलांच्या खात्यात दरमहा ठराविक रक्कम जमा केली जाते, जेणेकरून त्यांच्या स्वावलंबन होते. आता आहे प्रश्न क्रमांक 8. फिल्मफेअर पुरस्कार सर्व उत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर तो आहे आपल्या आलिया ताईला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आलिया भट्टच्या विविध भूमिकेमधून जसे उदाहरणार्थ जिगरा आणि नवीन प्रोडक्शन अभियानातील छाप पाडलेली आहे. त्याच्यामुळे 69व्या फिल्मफेअरमध्ये तिला अभिनयातील सातत्याने हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, संयुक्त राष्ट्राच्या 2026च्या अहवालानुसार जागतिक सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता ठरलेला आहे? तर मित्रांनो, याच्यामध्ये हे कामगिरी आपल्या भारताचीच आहे. याच्यामध्ये भारत हा लोकसंख्येमध्ये नंबर 1 वर आलेला आहे. हे UN यांनी सांगितले आहे. संयुक्त राष्ट्राच्या मते भारताची तरुण लोकसंख्या ही सर्वाधिक आहे. 2026मध्ये भारताला जागतिक सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून कायम आहे, ज्याच्यामुळे जगाचे लक्ष भारताकडे बाजारपेठेकडे आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, राजाजी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे जे नुकतेच चर्चेत आलेले आहे? तर ते आहे उत्तराखंड.
हे चर्चेत का बरं आलेले आहे? तर बघा, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राजाजी राष्ट्रीय उद्यानातून रस्ता बांधण्यास परवानगी दिली आहे, परंतु या अटीवर की रस्त्यावर कोणतेही व्यावसायिक वाहन चालणार नाही. राजाजी, मोतीचूर आणि चिले या 3 वन्यजीव अभयारण्याचे विलीन करून या राष्ट्रीय उद्यानाचे निर्माण केलेले आहे. आणि राजाजी या उद्यानाला नाव हे कसे पडले आहे? तर हे नाव यांना चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या नावावर देण्यात आलेले आहे. राजाजी हे निसर्गप्रेमी होते. स्वातंत्र्य लढ्यादरम्यान आणि त्याच्यानंतरही त्यांच्या या परिसराशी जवळचा संबंध होता. त्यांच्या याच योगदानाची आणि भारताच्या इतिहासातील त्यांच्या स्थानाची आठवण म्हणून हे नाव या राष्ट्रीय उद्यानाला देण्यात आले. तर मित्रांनो, इथे आपले आजचे महत्त्वपूर्ण करंट अफेअर संपलेले आहे. आपण भेटूया पुन्हा उद्या आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.